ह्या ठिकाणी फक्त आता मी काही बोलण्याचा प्रयत्न करतोय, कृपया या ठिकाणी राजकारण वगैरे काही समजू नये. आज टोटल 90 दिवस होईल. सर्व पत्रकार महोदयांना आणि सगळ्यांना त्यांचं तर खूप खूप सहकार्य म्हणा, त्यांच्यामुळे मी आज इथे येऊ शकलो म्हणा आणि येतोय. आता मुळात सांगायचं झालं तर मी परळीचा एक रहिवासी आहे. अहो, माझ्यासारख्या माणसाला, आता मी माझ्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही, माझ्यासारख्या माणसाला तेवढ्या लांब त्या ठिकाणी इतका त्रास होतो, तर संतोष देशमुख सारख्या माझ्या भावाला म्हणलं तरी हरकत नाही, माझा भाऊच आहे म्हणा, तो गेल्या 90 दिवसापासून आज त्याला न्याय मिळत नाही. अहो, महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये आता परळीचा जो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा झालेला आका, या आकाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळे वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आपले अण्णा आहेत, बाकीची तर मला राजकारणाची काहीच देणं घेणं नाही, ते सगळेजण या ठिकाणी सपोर्ट करण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असताना आता हे आमच्या गावात आलेले असताना अण्णा यांना काळे झेंडे दाखवण्याचं काम केले. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं मला मीडियाला सांगायचंय, कारण संतोष देशमुखला या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याचं काम करून प्रकरण हे संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करायला लक्षात असू द्या. ह्या आकाच्या गावामध्ये परळीमध्ये जाऊन बघा तुम्ही, किती आनंद उत्सव साजरा करायलेत की आमच्या आकाला काहीच होणार नाही, राजकारण कुणीच काही करणार नाही, किंवा हे बाबासाहेबांची संविधानाची घटना सुद्धा आमच्या आकाला सुद्धा टच करू शकणार नाही. मग मला फक्त एवढंच म्हणायचंय, ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला आणि अजित पवाराला सांगायचंय की त्यांनी ह्या माणसाला अद्यापपर्यंत का ठेवले. फक्त मला एवढंच म्हणायचंय की आमच्या संतोष देशमुखला न्याय द्या. जर संतोष देशमुखला जर न्याय नाही मिळाला तर आयुष्याच्या शेवटपर्यंत आम्ही न्याय मागणार म्हणजे मागणार, हे लक्षात असू द्या. चुकलं तर माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतला. धन्यवाद. गावातलं कुणी बोलणार आहे का? आप्पासाहेब मोरे कुणी बोलणार आहे का? धनंजय बोलला बरोबर. ना.